नमस्कार. आज आपण बनवतोय डाळ वांग. डाळ वांग करण्यासाठी मी इथे 1/2 किलो काटेरी वांगी घेतलेली आहेत आणि ती स्वच्छ धुवून मी आता चिरून घेणार आहे. चिरताना मी त्याचं देठ काढून टाकणार आहे आणि देठ काढून आपल्याला त्याचे मोठ्या आकाराचे तुकडे करून घ्यायचे आहेत. डाळ वांग करताना नेहमी वांग थोडंसं मोठ्या आकारातच चिरावं म्हणजे ते खाताना खूप छान लागतं. अशाच प्रकारे आता मी ही सगळी वांगी चिरून घेणार आहे आणि चिरून झाल्यानंतर आपल्याला ती पाण्यामध्ये ठेवायची आहेत की ज्यामुळे ती काळी पडणार नाहीत. आता ही वांगी चिरून मी पाण्यामध्ये साईडला ठेवून दिलेली आहेत आणि आता आपल्याला वांग्यासाठी लागणारं हे खोबरं भाजून घ्यायचंय. मी इथे सुकं खोबरं वापरते. डाळ वांग करताना ओला नारळ वापरण्यापेक्षा सुकं खोबरं वापरलं तर वांग हे नेहमी खमंग आणि छान लागतं, म्हणून मी इथे सुक्या खोबऱ्याचा वापर केलाय. अशा प्रकारे गोल्डन रंगावर आपल्याला ते भाजून घ्यायचंय. भाजून झाल्यानंतर मी एका ताटामध्ये ते गार करण्यासाठी काढून ठेवलंय, कारण आपल्याला ते भाजून सुरून घ्यायचंय. आता इथे मी डाळ शिजवून घेतलेली आहे. ही आहे तुरीची डाळ. डाळ शिजवतानाच मी त्यामध्ये थोडीशी हळद आणि थोडासा हिंग घातला होता, त्यामुळे डाळीला स्वाद खूप चांगला येतो. ही आपल्याला आता घोटून घ्यायची आहे. अशा प्रकारे डावेच्या साह्यानेच मी ती घोटून घेते. आता आपण करतोय फोडणी. फोडणीसाठी 2 ते 3 पळ्या मी इथे तेल कढईमध्ये घातलेलं आहे आणि तेल तापल्यानंतर आपण त्यामध्ये घालतोय मोहरी. मोहरी तडतडल्यानंतर त्यामध्ये मी घातले जिरं. जिरं घातल्यानंतर हा घातलाय हिंग. वांग आहे त्यामुळे हिंग तर हवाच. हिंग घालून झाल्यानंतर थोडीशी हळद सुद्धा घालायची. या आहेत हिरव्या मिरच्या. हिरव्या मिरच्या घालून झाल्यानंतर कढीपत्ता मी त्यामध्ये घातलाय आणि आता ही चिरलेली सगळी वांगी या फोडणीमध्ये आपल्याला घालायची आहेत. आपण डाळ वांग करतोय त्यामुळे वांग्याची क्वांटिटी अर्थातच इथे थोडीशी जास्त आहे. आता ही वांगी आपल्याला फोडणीमध्ये परतून घ्यायची आहेत. फोडणीमध्ये छान परतल्यावर वांग्याला सगळी फोडणीची चव लागते आणि वांगी चविष्ट लागतात, म्हणून अशा प्रकारे 2 मिनिटं आपण ही फोडणीमध्ये परतून घेणार आहोत. आता परतून झाल्यानंतर आपल्याला ती झाकण ठेवून वाफवून घ्यायची. फक्त 2च मिनिटं मी झाकण ठेवणार आहे आणि झाकण काढून पुन्हा एकदा ती ढवळून घेणार आहे. तुम्ही बघू शकता त्याला मस्तपैकी वाफ आलेली आहे आणि आता आपण पुन्हा एकदा ती ढवळून घ्यायची आणि ढवळून झाल्यानंतर परत एकदा मी त्यावर झाकण ठेवणार आहे. असं झाकण आपल्याला फक्त 2दाच ठेवायचंय. खूप जास्त खिमट होईपर्यंत वांगी आपल्याला शिजवायची नाहीयेत. थोडीशी 50% ती शिजली की नंतर ती डाळी बरोबर शिजतील, म्हणून आधी 2च वाफा त्याला आपल्याला आणायचे. आता 2 वाफा मी त्याला आणलेल्या आहेत आणि आता मी त्यामध्ये घालते हे भाजून ठेवलेलं सुकं खोबरं. ते मी हातानेच चुरून घेतलेलं आहे. मिक्सरला वगैरे काही वाटून घेतलेलं नाहीये. हाताने सुद्धा ते छान चुरलं जातं. आता ते खोबरं सुद्धा आपण या वांग्याबरोबर व्यवस्थित ढवळून घेऊया आणि ढवळून झाल्यानंतर लगेचच मी त्यामध्ये घालणार आहे हा गोडा मसाला. मोठा चमचा भरून गोडा मसाला मी त्यामध्ये घातलाय आणि 1 चमचाभर लाल तिखट घातलंय. गोडा मसाला आणि तिखट सुद्धा आपण एकदा ढवळून घेऊया. आपण यामध्ये हिरव्या मिरच्या घातलेत तरी सुद्धा लाल तिखटाने त्याचा स्वाद चांगला येतो, म्हणून मी थोडंसं लाल तिखट सुद्धा घातलंय. आता आपल्याला घालायची ही शिजवून ठेवलेली तुरीची डाळ. ती व्यवस्थित आता घोटली गेलेली आहे आणि आता मी ती सगळी यामध्ये घालणार आहे. ही डाळ मी कुकरमध्ये 3 शिट्ट्या शिजवून घेतलेली आहे. आता ही डाळही आपण ह्या वांग्याबरोबर व्यवस्थित ढवळून घेऊया. हे डाळ वांग करताना आपण कांदा किंवा लसूण ह्याचा वापर केलेला नाहीये, तरी सुद्धा अतिशय सुंदर आणि चविष्ट असं हे डाळ वांग तयार होतं. आता मी यामध्ये घातलाय हा चिंचेचा कोळ. साधारण 2 ते 3 चमचे चिंचेचा कोळ आपल्याला यामध्ये घालायचा आहे आणि तेवढाच गूळ मी घातलाय. गूळ सुद्धा 2 चमचे आहे. तो मी बारीक चिरून घेतलाय म्हणजे तो व्यवस्थित लवकर मिक्स होतो. आता आपल्याला हा चिंचेचा कोळ आणि गूळ सुद्धा व्यवस्थित एकदा ढवळून घ्यायचा आहे आणि ढवळून झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये घालायचंय पाणी. हे डाळ वांग तुम्हाला कसं आवडतं, पातळ आवडतं की घट्ट आवडतं, त्यानुसार तुम्ही पाण्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता. मी हे डाळ वांग थोडंसं घट्टसरच करते, त्यामुळे मी त्यामध्ये खूप जास्त पाणी काही घातलेलं नाहीये. पाणी घालून झाल्यानंतर आता आपल्याला त्यामध्ये घालायचंय चवीनुसार मीठ आणि मीठ ढवळून झाल्यानंतर सगळ्यात शेवटी आपल्याला त्यामध्ये घालायची आहे बारीक चिरलेली कोथिंबीर. आपण त्यात सगळे जिन्नस घालेपर्यंत ते व्यवस्थित उकळलेलं आहे, त्यामुळे आता कोथिंबीर घालून झाल्यानंतर मात्र आपल्याला ते फार उकळवायचं नाहीये. साधारण मिनिटभर उकळल्यानंतर मी गॅस बंद करणार आहे आणि अशा प्रकारे तयार झालेलं आहे हे मस्तपैकी चटपटीत आणि अतिशय चविष्ट असं डाळ वांग. तर कशी वाटली तुम्हाला आजची ही डाळ वांग्याची रेसिपी? अशा प्रकारे डाळ वांग जर तुम्ही कधी करून बघितलं नसेल तर एकदा तरी नक्की करून बघा. आणि हो, जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर सुद्धा नक्की करा. आपण पुन्हा एकदा भेटूया अशाच एका मस्त व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.